आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आविष्कारतर्फे शनिवारपासून उन्हाळी बाजार येथील आविष्कार संस्थेतर्फे शनिवार दिनांक 6 व रविवार दिनांक 7 रोजी उन्हाळी बाजार भरवून विविध घरगुती वस्तू पदार्थ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बाजार हिंदवाडीतील महावीर भवनमध्ये सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत भरणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा यशश्री देशपांडे यांनी दिली। त्या म्हणाल्या, आविष्कार संस्थेकडून गत 25 वर्षापासून निस्पृह भावनेने कार्य सुरू आहे। महिलांना लघु उद्योगाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा म्हणून आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम राबवत आहोत। या उपक्रमाअंतर्गत 2 दिवस उन्हाळी बाजार भरवत आहोत। मसाले, चटण्या, ड्रायफ्रुट्स, लोणचे, सांडगे, पापड, खाद्यपदार्थ, कॉटन गारमेंट्स व अन्य घरगुती वस्तू खरेदीची परवानगी बेळगावकरांना मिळणार आहे। सर्वांनी या बाजाराला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक। भारतीय टपाल विभागाकडून अंटार्क्टिकामध्ये पोस्ट कार्यालय सुरू। शिवकांत सिद्धनाळ यांचे निधन। आविष्कारतर्फे उन्हाळी बाजाराला प्रारंभ। पोलीस उपायुक्तांसमोर मांडण्यात आली समिती कार्यकर्त्यांची बाजू। जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आजपासून जमावबंदी। इनरव्हील तर्फे 2 बस थांब्याचे उद्घाटन। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ उपाध्यक्षपदी गुरैया रेस्वामी। काही उपनगरात उद्या वीज नाही। झाडनावगा येथे अंबाबाई गोंधळ उत्सव कार्यक्रमाला सुरुवात। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता। आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता। या स्फोटामध्ये 10 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू होता। सुरुवातीला या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित एकाला अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता एनआयएने साई प्रसाद नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे। साई प्रसादला आता चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतलं आहे। या स्फोटाशी संबंधित 2 संशयितांचा आणि त्याचा काही संबंध आहे का याबद्दल चौकशी केली जात आहे। मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोगा जिल्ह्यात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या। त्यामध्ये आरोपीचे मोबाईल दुकान आणि इतर 2 संशयितांच्या घरावर धाड टाकली होती। भारतीय टपाल विभागाकडून अंटार्क्टिकामध्ये पोस्ट कार्यालय सुरू। भारताच्या टपाल विभागाने एक नवा इतिहास रचला आहे। भारताने अंटार्क्टिकामध्ये आणखी एक नवीन पोस्ट ऑफिस सुरू केलं आहे। अंटार्क्टिकामध्ये सर्वत्र बर्फ असलेल्या ठिकाणी भारताचे हे पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे। भारतात जवळपास 1,55,333 टपाल कार्यालयामार्फत इंडिया पोस्टचा कारभार चालतो। यामध्ये अनेक ठिकाणी दूरवरील सेवाही इंडिया पोस्टच्या माध्यमातून दिल्या जातात। आता अंटार्क्टिकाशी संबंधित पत्रासंदर्भात भारतातील लोकांमध्ये मोठी क्रेज आहे। तसेच भारत आणि अंटार्क्टिकामध्ये एक संशोधन मोहीम सुरू असून या संशोधन मोहिमेमध्ये भारतातील 50 ते 100 शास्त्रज्ञ अंटार्क्टिकामध्ये काम करत आहेत। परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल के शर्मा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंटार्क्टिका येथील भारताच्या 3ऱ्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले। शिवकांत सिद्धनाळ यांचे निधन। आदित्य मिल्क ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयकांत डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकांत सिद्धनाळ वय 50 यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले। डेअरी उद्योगातील दूरदर्शी उद्योजक असा त्यांचा लौकिक होता। बेळगावचे माजी खासदार SB सिद्धनाळ यांचे ते चिरंजीव होते। आविष्कारतर्फे उन्हाळी बाजाराला प्रारंभ।
आविष्कार संस्थेतर्फे आज शनिवार दिनांक 6 व उद्या रविवार दिनांक 7 महावीर भवनात सकाळी 11 ते 8 पर्यंत उन्हाळी बाजाराला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यावेळी प्रमुख पाहुण्या व्यावसायिक आणि कुकिंग क्लासेस चालिका रोमा पाटील, आविष्कारच्या अध्यक्षा यशश्री देशपांडे, सेक्रेटरी राही कुलकर्णी व विधी भाटिया, स्वाती फडके, सुनीता पाटणकर, सुलभा खानोलकर, वृंदा नातू व्यासपीठावर उपस्थित होत्या। प्रारंभी मनीषा बदामी यांनी स्वागत केले। प्रमुख पाहुण्या रोमा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आविष्कार बाजाराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्या रोमा पाटील म्हणाल्या की महिलांनी व्यवसायात प्रामाणिक व पारदर्शक व्यवहार करावा, प्रतिस्पर्धीय महिलांबरोबर स्पर्धा न करता, असे त्यांनी सांगितले। उद्घाटन समारंभाला खजिनदार रसिका कडोलकर, रश्मी फडके, मनीषा कक्केरी, शीला कणबरकर यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बाजारात विविध घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ खरेदी करण्याची परवानगी मिळणार आहे। जेव्हा मनीषाचा फोन आला की उद्घाटन करशील काय गं, म्हणून त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्यामध्ये असं एकदम लक्षात येत नाही की आपली कपॅसिटी अशी असू शकते। ते पटकन मी तिला म्हटलं, अगं असं कसं मी येऊ तिथं। तर मग इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं एक अतिशय छान आणि आनंदमय वातावरण आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी बघत आहे आणि मला असं वाटतं की हा एक आनंदमय भावना, आपली ही जी आनंदमय भावना जी आहे किंवा सकारात्मक भावना जी आहे ही आपल्या व्यवसायात घालणं फार महत्त्वाचं आहे। कारण आपण जी गोष्ट मनापासून आनंदाने आणि सकारात्मक भावनेने करतो त्याच्यामुळं आपला जो व्यवसाय आहे तो अतिशय उच्च दर्जाचा होतो। त्यातनं आपण जे काही करतो ते अगदी उच्च दर्जाचं होतं। त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही अतिशय मनापासून आणि प्रेम भावनेनं हे केलं पाहिजे। आणि जेव्हा तुमचा व्यवसाय उच्च दर्जाचा होऊ शकतो त्यावेळेला तुमच्याकडे आपोआप लोक येतात, व्यवसाय करायला लोक येतात आणि मग अशाने तुमचा व्यवसाय पुढे जातो। पोलीस उपायुक्तांसमोर मांडण्यात आली समिती कार्यकर्त्यांची बाजू। काळ्या दिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्यामुळे आणि कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्तांसमोर बाजू मांडली। आता पुढील तारखेला समिती नेत्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे। मये समितीने 1 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेल्या काळ्या दिनाचा निषेध करत समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राबाबत घोषणाबाजी केली होती। काही कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेधही नोंदवला होता। जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आजपासून जमावबंदी। लोकसभा निवडणुकीची याआधीच आचारसंहिता जारी झाली असून वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून म्हणजेच दिनांक 12 पासून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि चिक्कोडी तहसील कार्यालय आवारात शनिवारपासून 144 कलम लागू करण्यात आले आहे। अर्ज भरण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून अर्ज भरताना फक्त 4 कार्यालयात प्रवेश असणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 12 ते 19 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येते, पण अर्ज भरण्याच्या ठिकाणी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे। इनरव्हील तर्फे 2 बस थांब्याचे उद्घाटन। इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे मच्छेत 2 नवीन बस थांब्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। मच्छे परिसरातील कामगार, विद्यार्थी, महिलांची बसची प्रतीक्षा करताना निवारा शेड नसल्याने गैरसोय होत होती। इनरव्हील क्लबने बस थांबे बांधून ही गैरसोय दूर केली। या कामी JPF मेटाकास्ट कंपनीचे आर्थिक सहाय्य लाभले। क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी स्वागत केले। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष चन्नबसप्पा होंदडकट्टी यांच्या हस्ते 2 बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले। बेमसील संस्थेचे उपाध्यक्ष सचिन सबनीस व पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता शशिकांत कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी सचिव उर्मी शेरिगार, माजी अध्यक्षा स्वाती उपाध्ये आदी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ उपाध्यक्षपदी गुरैया रेस्वामी। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गुरैया रेस्वामी यांची निवड करण्यात आली आहे।
अंमळनेर येथे 3 फेब्रुवारी 2024 रोजी महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील ठरावानुसार रमेश वंजकर यांचा कार्यकाळ 31 मार्च 2024 रोजी संपल्यानंतर 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2026 पर्यंत म्हणजे 2 वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. काही उपनगरात उद्या वीज नाही. शहरात दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवार दिनांक 7 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये अनुगोळ, उद्यमबाग, मजगाव परिसरातील वीज पुरवठा खंडित होणार आहे. चौथे रेल्वे फाटक, इंदिरानगर, बाबले गल्ली, अनुगोळ, नाथपै नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, चिदंबर नगर, मृत्युंजय नगर, SP रस्ता, खानापूर रोड, कुडतरकर कंपाऊंड, दुसरे रेल्वे फाटक, RPD क्रॉस, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, उद्यमबाग औद्योगिक वसाहत या परिसरात रविवारी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये वीज नसेल असे हेस्कॉमने एका पत्रकाद्वारे कळवले आहे. झाड नावगा येथे अंबाबाई गोंधळ उत्सव कार्यक्रमाला सुरुवात. खानापूर तालुक्यातील झाडनवा येथे अंबाबाई गोंधळ उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 3 वर्षातून एकदा या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या अंबाबाई गोंधळाच्या उत्सवाबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व झाडनावगा गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्योतिबा रेमाणी यांनी या उत्सवाबाबत माहिती दिली आहे. बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी गावातील खुटी माऊली मंदिर समोर दुपारी ठीक 12 वाजता या अंबाबाईच्या गोंधळाला सुरुवात झाली असून सायंकाळी सीमेकडे सर्व ग्रामस्थ जाऊन देसाईद्वार येथे धार्मिक विधी करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता गावामध्ये अंबाबाई गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर रेणुका भक्त मंडळीच्या वतीने पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संपूर्ण रात्रभर गोंधळी बांधवांच्याकडून रात्रभर गोंधळाचा धार्मिक जागर कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांभरा विमानतळ टर्मिनलमध्ये साहित्य तपासणीसाठी नवीन एक्स-रे स्कॅनर मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या साहित्याची तपासणी अधिक सुलभ आणि खात्रीलायक झाली आहे. सांभरा विमानतळावर प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करणारी यंत्रणा याआधीही कार्यान्वित होती, पण आता साहित्याची दोन्ही बाजूनी तपासणी करणारा एक्स-रे स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. वेहांत या भारतीय कंपनीने ही यंत्रणा तयार केली आहे. विमानतळ विस्तारीकरण आणि नवे टर्मिनल उभारणीच्या कामाला लवकरच गती येणार आहे. त्याआधी साहित्य तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. भारत विकास परिषदेच्या शाखाध्यक्षपदी विनायक मोरे. भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते निवड झाली, तर कर्नाटक उत्तर प्रांत विनायक मोरे अध्यक्षपदी बेळगाव शाखेच्या स्वाती गुडेकर यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. याशिवाय बेळगाव शाखा सचिवपदी KV प्रभू व खजिनदारपदी DY पाटील यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण कार्यक्रम रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी 5:30 वाजता GG चिटणीस स्कूलच्या सभागृहात होणार आहे. बालकल्याण विकासासंदर्भात कार्यशाळा संपन्न. बालकांवरील अन्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे असे मत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महांतेश बजंत्री यांनी केले. जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय तसेच महिला व बालकल्याण खात्यातर्फे येथील वैद्यकीय विज्ञान सभागृहात बालकल्याण विकासासंदर्भात 1 दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी झाली होती. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पोलीस आयुक्त इडा मार्टिन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, रहदारी व गुन्हे शाखेच्या DCP PV स्नेहा, ACP सदाशिव कट्टीमणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मतदान केंद्र सेवेचे शिक्षकांना आदेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाचे नियोजन करण्यात येत आहे. 7 मे रोजी मतदान असून मतदान केंद्रांवर शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवा बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. यासाठी बुधवारी 10 एप्रिल रोजी वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत मतदान केंद्र नियोजनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने नेटके नियोजन करण्यात येते. मात्र यासाठी नेहमीप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा बंधनकारक आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांना उन्हाळी सुट्टी अनुभवता येणार नाही. माध्यमातील बातम्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, खोट्या बातम्यांचा प्रसार आणि निवडणूक जाहिरातींवर लक्ष ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वार्ताभवन कार्यालयात उभारण्यात आलेल्या मीडिया मॉनिटरिंग सेंटरला शुक्रवारी भेट दिली असता ते बोलत होते. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांवर मीडिया मॉनिटरिंग युनिट स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियावर नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना द्यावी असे त्यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षणासाठी शिक्षकांकडून जागृती. सरकारी शाळांमधून मातृभाषेतून शिक्षण घ्यावे यासाठी शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक व शाळा सुधारणा समितीचे सदस्य ग्रामीण भागात जनजागृती करत आहेत. एप्रिल महिन्यातच शाळेमध्ये विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्राथमिक शाळांचा निकाल 10 एप्रिल रोजी लागणार आहे. त्यानंतर 11 एप्रिल ते 28 मे पर्यंत सुट्टी आहे. तत्पूर्वी पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी मुले मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दर्जेदार शिक्षणासह वर्षभर सरकारच्या मिळणाऱ्या सवलतीची माहिती शिक्षक पालकांना देत आहेत. मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह आहार याचीही माहिती दिली जात आहे. कर्लेत मंदिर लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ. कर्लेचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण कार्यक्रमाला शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम पार पडले. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थ मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी गावातील ज्येष्ठ नागरिक पुंडलिक मोरे यांच्या हस्ते मूर्तमेढ रोपण करण्यात आला. विजय पाटील यांनी गोमाता पूजन केले. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी रक्षोघण होम हवन कार्यक्रम झाला. यावेळी प्रभाकर पाटील, विनायक पाटील, रवळू पाटील, प्रभाकर पाटील, रामू पाटील आदी उपस्थित होते. उचगावात हनुमान मंदिराची स्तंभभरणी संपन्न. उचगाव येथील हनुमान मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णा होनगेकर यांनी स्वागत केले. गणेश दूध संकलन केंद्राचे मालक प्रवीण देसाई, अशोक जाधव, राकेश बांदिवडेकर, मनोहर कदम, उमेश चोपडे, पुंडलिक पावशे, शरद जाधव, पवन देसाई यांच्या हस्ते मंदिराच्या 18 कॉलमचे पूजन करण्यात आले. कलश घेऊन मंदिराच्या प्रांगणात सुहासिनींचे आगमन झाले. त्यानंतर कॉलम पूजन मथुरा तेरसे आणि बाळकृष्ण तेरसे यांनी केले. बाळासाहेब देसाई यांनी मार्गदर्शन केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली 105 वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव येथील वैभवशाली शिवजयंती उत्सव 9 मे 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या उत्सवाबद्दल विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व शिवभक्तांची तातडीची बैठक रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता किर्लोस्कर रोडवरील जत्ती मठ येथे बोलावण्यात आली आहे. तरी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मदन बामणे यांनी केले आहे. प्रवेश सावंत यांचे निधन.
विजयनगर हिंडलगा येथील प्रतिष्ठित नागरिक प्रवेश सावंत वय 48 यांचे शुक्रवार दिनांक 5 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलगे असा परिवार आहे. थरारक लढतीत साई फार्म स्पोर्ट्स क्लब व साईराज वॉरियर संघाची बाजी. सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेत साई फार्म स्पोर्ट्स क्लब व साईराज वॉरियर्स यांनी विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. आजचे दोन्ही सामने कमी धावसंख्येचे ठरले. आजच्या पहिल्या सामन्यात काही फॉर्म पोस्ट क्लब संघाने भाटे वॉरियर संघाचा 4 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भाटे वॉरियर संघाने 18.1 षटकात सर्व बाद 107 धावा केल्या. वैष्णव संगमित्रा 7 चौकार 1 षटकारासह 60, राहुल वेर्णेकर यांनी 16 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे रामलिंग पाटील यांनी 3, मिलिंद चव्हाण, वैभव कुरीबागी, आनंद कुंभार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 16.1 षटकात 6 बाद 111 धावा जमवत हा सामना आरामात जिंकला. रामलिंग पाटील यांनी 44, गणेश कंगराळकरने 17 धावा केल्या. भाटे वॉरियर्सतर्फे हार्दिक ओझाने 3, ध्रुव देसाई यांनी 2 गडी बाद केले. सामनावीर रामलिंग पाटील व इम्पॅक्ट खेळाडू वैष्णव संगमित्रा यांना प्रमुख पाहुणे ऋतुराज भाटे, नारायण आगसगेकर व महांतेश देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आजच्या दुसऱ्या सामन्यात थरारक लढतीत साईराज वॉरियर संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचा 2 गडी व 3 चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 8 बाद 127 धावा केल्या. पार्थ पाटीलने 32, मदन बेळगावकरने 2 षटकार 2 चौकारासह 29, प्रवीण हिरेमठने 27 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे संतोष सुळगे पाटील याने 3 रब्बाणी दफेदार, ओमकार वेर्णेकर व सुधनवा कुलकर्णी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल साईराज वॉरियर संघाने 19.3 षटकात 8 बाद 128 धावा जमवत हा महत्वाचा सामना जिंकला. आदर्श माळीने 3 चौकार 4 षटकारांसह 43, सुषमा कुलकर्णीने 24, ओंकार वर्णेकरने 15 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस मदन बेळगावकरने उत्कृष्ट फिरकी मारत 4 षटकात फक्त 6 धावा देत 3 गडी बाद केले. पार्थ पाटील यांनी 2 तर केतस कोल्हापुरे, विनोद देवडिगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामनावीर आदर्श माळी व इम्पॅक्ट खेळाडू मदन बेळगावकर यांचा प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, सुशांत चव्हाण व शिवानंद राठोड यांच्या हस्ते चषक देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय शरीर सौष्ठवात केतकी पाटील चौथी. बेळगावची शरीर सौष्ठवपटू केतकी पाटीलने गुवाहाटीत नुकत्याच झालेल्या 35व्या मिस राईघाट 2024 अखिल भारतीय निमंत्रितांच्या खुल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत 4था क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशभरातील महिला शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. केतकीने कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत 4थे स्थान मिळवले. केतकीने आजपर्यंत 5 वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवला आहे. दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक स्पर्धेत ती 7व्या स्थानावर होती. युकी भांबरीची उपांत्य फेरीत धडक. रोहन बोपन्नानंतर भारताचा दुसरा सर्वोच्च रँकिंग असलेला टेनिसपटू युकी भांबरी आणि फ्रान्सचा सहकारी अल्बानो ओलिव्हेट्टी यांनी 3री मानांकित जोडी निकोलस वरिएंटोस राफेल माटोस यांच्यावर विजय नोंदवून ATP मराकेश खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. युकी अल्बानो या बिगर मानांकित जोडीने कोलंबियाचा निकोलस आणि ब्राझीलचा राफेल यांचा 7-6, 6-7, 10-7 असा पराभव केला. युकी विश्व क्रमवारीत 62व्या स्थानावर आहे. कोहलीवर खूप दबाव. यंदाच्या IPLमध्ये बंगळुरू संघाच्या फलंदाजांच्या अपयशामुळे विराट कोहलीवर खूप दबाव आहे. यामुळे त्याच्या सहकारी फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत कोहलीला साथ देणे गरजेचे आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने व्यक्त केले. कोहलीने यंदाच्या IPLमध्ये 4 सामन्यातून 67.66 च्या सरासरीने 203 धावा केल्या असून त्यानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिनेश कार्तिकने केवळ 20 धावा केल्या आहेत. कोहलीच्या दमदार कामगिरीनंतरही बंगळुरूला 4 पैकी 3 सामने गमवावे लागले. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डुप्लेसिस आणि कॅमरून ग्रीन यांना अद्याप अपेक्षित फटकेबाजी करता आलेली नाही. स्मिथने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की बंगळुरूच्या इतर प्रमुख फलंदाजांनी कोहलीला साथ देणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा संघ नक्कीच विजयी मार्गावर येईल. त्यामुळे सध्या सर्व दबाव कोहलीवर आला आहे.
आघाडीसह मधल्या फळीतील त्याला साथ मिळायला हवी. कोहलीने सुरुवात खूप चांगली केली आहे, पण आता त्याला सहकार्याची गरज आहे. तो एकटाच प्रत्येक सामन्यात धावा नाही काढू शकत. कोहलीवर सध्या संथ स्ट्राईक रेटमुळे टीकाही होत आहे. याबाबत स्मिथ म्हणाला की कोहली शानदार आहे. ती परिस्थितीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्यानुसार खेळ करतो. याबाबत त्याच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.